एक मिनिट असेच वरती बघा वरती म्हणून पुढे जाऊ आपला दुसरा एक बॅच घ्या ना सर. थँक्यू सर. दुसरा एक पण स्लो जरा व्हिडिओ पण चालू ना जरा आलो या बाजूला पण मेरे को भी कोई पिक्चर नहीं मिला. मेरे को लगा लोग मॉकड्रिल वगैरह कुछ करेगा. मागे एक मिनिट असेच मॅडम, आज अग्नि सप्ताह सेवा दिन आहे. शहीदांना आपण आदरांजली वाहिली. 14 एप्रिल 1944ला आपल्या मुंबई विक्टोरिया डॉकवर भीषण अशी आग लागली माल वाहतूक जहाजाला. आणि तिथं ते आग विझविताना आपल्या मुंबई अग्निशमन दलाचे 66 जवान शहीद झाले. आणि ह्या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या माध्यमातून 14 एप्रिल हा अग्निशमन सेवा दिन म्हणून जाहीर करण्यात आला. आणि कालांतराने 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. आजच्या या दिवशी मी आपल्या त्या सर्व जवानांना आदरांजली देते ज्यांनी आपल्या कर्तव्यावर असताना स्वतःच्या प्राणाची चिंता न करता इतरांचे जीव वाचविण्यासाठी शहीदी पत्करली. अशा खऱ्या अर्थाने नवी मुंबई महानगरपालिकेचं अग्निशमन दल हे तत्पर आणि कार्यक्षम आहे. आणि जेव्हा काही प्रसंग येतात तेव्हा आपलं अग्निशमन दल कार्यरत होतं. आणि फक्त आग विझवण्याचं कार्य नाही तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांचं बचाव कार्य करण्यासाठीही आपलं अग्निशमन दल तत्पर असतं. आणि ह्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून ह्या सेवा सप्ताहामध्ये विविध शहरातील विविध ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेजेस, रुग्णालय, मॉल्स या ठिकाणी मॉकड्रिल्सच्या माध्यमातून किंवा NMT बस आणि इतर ठिकाणी मोठमोठाले बॅनर लावून तसेच विविध ठिकाणी आपल्या रॅली काढून अग्निसुरक्षिततेविषयी जनजागृती लोकांमध्ये केली जाते. आणि अशा पद्धतीने हा सप्ताह आपल्या जवानांना श्रद्धांजलीपर अर्पण केला जातो. तर खऱ्या अर्थाने आपल्या सर्व ह्या जवानांना मी मनापासून श्रद्धांजली देते. आपण शहीदांना श्रद्धांजली वाहिली. आपण काय म्हणाले? नाही, आजचा 14 एप्रिल हा जो दिवस आहे या दिवशी 1944 रोजी ज्यावेळेस व्हिक्टोरिया डॉकमध्ये लागलेल्या आगीमध्ये जे 66 जवान आपले त्यामध्ये शहीद झाले आणि त्यांना अभिवादन करणे आणि एकूणच अग्निसुरक्षेबाबतचा जनजागृती आपल्या समाजामध्ये होण्यासाठी हा सप्ताह आज आपण साजरा करतो. हा सप्ताह जवळजवळ मला वाटतं 82 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. ह्या वर्षाची जर आपण त्याची थीम बघितली तर ही सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालय आणि अग्निसुरक्षेसाठी जागरूक समाज ह्या आग प्रतिबंधकतेसाठी आपण एकत्रितपणे काम करण्यासाठी हा सप्ताह आपण आहोत. निश्चितपणे नवी मुंबई महानगरपालिकेमधले सगळे अग्निशमन केंद्र, अग्निशामक वीर यांनी अत्यंत प्रभावीपणे आत्तापर्यंत काम केलेलं आहे. भविष्यात येणाऱ्या ज्या काही आपल्या पुढची आव्हानं आहेत त्या आव्हानांवर मात करण्यासाठी सुद्धा आपला सज्ज राहिलं पाहिजे. हा एक सप्ताहानिमित्त आपण सर्व नागरिकांना एक आश्वासन आपण दिलं पाहिजे की आपल्याला ह्या सर्व अग्निसुरक्षितेपासून कुठल्याही अडचणीला आम्ही एक निश्चितपणे आपली जीव वाचवण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहोत.
आणि निश्चित ज्या काही उणिवा ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये राहतात त्या दूर करण्यासाठी सुद्धा एक खूप मोठा उपयोग आपल्याला या सप्ताहामधून करणार आहोत. या कालावधीमध्ये एक बाजू आहे की आपण ज्यावेळेस जे जवान आपले शहीद झाले त्यांना आदरांजली जरी व्यक्त करतो, परंतु अशा घटना घडू नये त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा उपाययोजना करण्यासाठी सुद्धा आपण तत्पर राहिलं पाहिजे. आणि त्याच्यातून आपण एक शिकवण घेऊन अशा घटना आगीच्या घटना कमीत कमी होतील, झाल्यानंतरसुद्धा तिथं कमीत कमी जीवितहानी होईल. ह्या दोन्ही गोष्टीला प्राधान्य देऊन सर्वांनी काम करण्याची अपेक्षा आम्ही आज सर्वांना व्यक्त केली. निश्चितपणे नवी मुंबईचे सगळं अग्निशमन केंद्र याच्यामध्ये प्रभावीपणे काम करतील याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. मी या सप्ताहाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व शहीदांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो.